ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। विख्यात मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच वळसंकर हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने मुसळे वय 45 राहणार बसवराज निलयनगर जुळे सोलापूर हिला पोलिसांनी शनिवारी रात्री 11च्या सुमारास अटक केली। न्यायालयाने रविवारी तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मनीषाने मुलांना मारून स्वतः पेटून घेण्याची धमकी देणारा ईमेल डॉक्टरांना पाठवला होता। यामुळे नैराश्यात गेलेल्या डॉक्टर वळसंकरांनी स्वतःचे जीवन संपवण्याचे पाऊल उचलले। फिर्यादीत या संदर्भात तपशील देण्यात आला आहे। डॉक्टर वळसंकर यांनी शुक्रवारी 8:30च्या सुमारास बेडरूममधील अटॅच बाथरूममध्ये आपल्या परवाना असलेल्या पिस्तूलने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती। डॉक्टरांनी नेमके हे पाऊल का उचलले हा प्रश्न साऱ्यांनाच पडला। डॉक्टर वळसंकरांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांना डॉक्टरांच्या पॅन्टमधील डाव्या खिशात सुसाईड नोट सापडली। त्यामध्ये डॉक्टरांनी आपल्या आत्महत्येला हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने मुसळे यांना जबाबदार धरले होते। तत्पूर्वी मनीषाने डॉक्टर वळसंकर आणि डॉक्टर अश्विन यांना ईमेल पाठवून उपरोक्त धमकी दिली होती। डॉक्टरांची सुसाईड नोट पाहून डॉक्टर अश्विन यांनी शनिवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली। त्यानुसार पोलिसांनी त्याच रात्री 9:30 वाजता महिला हवालदार गवसाने यांनी मनीषाला ताब्यात घेतले। नंतर तिला रात्री 11 वाजता फौजदार संजीवनी वट्टे यांनी अटक केली। मनीषाने डॉक्टर शिरीष वळसंकर व डॉक्टर अश्विन यांना जो ईमेल पाठवला आहे त्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला असून त्यामध्ये असे नमूद आहे की मनीषाचे अधिकार कापले, पगार कमी केला, त्यामुळे मनीषाने दोन्ही मुलांना मारणार आणि हॉस्पिटलमध्ये येऊन पेटून घेणार, त्याला सर्वस्वी जबाबदार स्टाफ व सर्व वळसंकर कुटुंबीय राहतील असे नमूद आहे। मनीषाचा मेल आल्यानंतर व्यथित झालेल्या डॉक्टर वळसंकरांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की ज्या माणसाला मी शिकवून आज एओ प्रशासन अधिकारी केले आहे आणि चांगला पगार देतो आहे त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे, त्याचे मला अतिशय दुःख होत आहे आणि म्हणून मी माझे जीवन संपवत आहे। मजकुरात एओ मुसळे असे नमूद केले आहे। सूर्यास्तानंतर एखाद्या आरोपीला अटक करायची असल्यास कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक ठरते। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 1 यांची परवानगी प्राप्त करून महिला फौजदार संजीवनी वट्टे यांनी शनिवारी रात्री 11 वाजता मनीषा माने हीच अटक केली। या संदर्भात तिचा पती महेश माने यास कळवण्यात आले। अटकेच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केल्याचे सांगण्यात आले। एका सुपरिचित डॉक्टरांना आरोपीने मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले। कधीपासून आणि कशा प्रकारे मानसिक त्रास दिला जायचा याचा तपास करावयाचा आहे। यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट शिल्पा बनसोडे यांनी केला। दरम्यान बचाव पक्षाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी आरोपीतर्फे युक्तिवाद करताना संशयित महिला आरोपीने डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त केले अशी परिस्थिती दिसत नाही, वस्तुस्थिती वेगळी आहे, ती न मांडता खोटी केस दाखल केली असे स्पष्ट केले। मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने मुसळे हिला अटक झाल्यानंतर वळसंकर हॉस्पिटलमध्ये प्रशासन अधिकारी असलेल्या मनीषा माने मुसळे हिची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि राहणीमानाबद्दल शहरात चर्चा सुरू आहे। मनीषा डॉक्टर वळसंकरांच्या रुग्णालयात कामाला लागली आणि काही दिवसातच घरची मेंबर झाली। मग बघता बघता ती एकदम वरिष्ठ अधिकारीही झाली असे सांगण्यात येत आहे। डॉक्टर वळसंकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये एओ माने मुसळे हिच्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्यानंतर तशी फिर्याद डॉक्टरांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांनी दिली। पोलिसांनी तिला शनिवारी रात्री उशिरा अटक केली। मनाने स्थिर आणि कुशाग्र बुद्धीच्या डॉक्टरांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले असेल याबद्दल चर्चा सुरू असतानाच हॉस्पिटलची प्रशासन अधिकारी मनीषा माने मुसळे हिच्या अटकेची बातमी आली। त्यानंतर तिला ओळखणाऱ्या मंडळींनी मनीषाबद्दल सांगायला सुरुवात केली। मर्याय चौकातील गवळी वस्ती येथे तिचे माहेर आहे। शिकताना तिने हॉस्पिटलमध्ये काम सुरू केले। कामातूनच तिने डॉक्टर वळसंकर कुटुंबांवर प्रभाव पाडला। तिकडे रुग्णालयातही तिला बढती मिळाली आणि तिचा रुबाब वाढल्याचे सांगण्यात आले। डॉक्टरांनी तिला कन्याच मानल्याचे बोलले जात आहे।